बहीण योजनेची रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करणार. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. नमस्कार, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी धाराशिव सभेतून महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात. ही रक्कम 3,000 रुपये करण्यात येणार आहे. नुकतीच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची मदत दिली जात आहे. जनतेने त्या लोकांची ताकद वाढवली तर ते या योजनेची मासिक रक्कम 2,000 रुपयांपर्यंत वाढवतील आणि निवडणुकीनंतर त्यांचे सरकार आल्यास ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत, असे ते म्हणाले. विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की राज्य सरकार रिकामी तिजोरी म्हणत महिलांना पैसे देण्याची योजना बंद करेल, पण ही तिजोरी जनतेचीही आहे, हे विरोधकांनी विसरू नये. महिलांना 3,000 रुपये देणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा. लाडकी बहीण योजना आणल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. बहिणीला आधार देणारा एकनाथच आहे. ही योजना कोणीही रोखू शकत नाही. सोन्याचा चमचा घेऊन फिरणाऱ्यांना 1,500 रुपयांची किंमत कळत नाही, असे ते म्हणाले. माझी आई कशी मनापासून घर चालवते ते मी पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की त्यामुळे माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या 2 सहकाऱ्यांना सांगितले की आम्ही ही योजना सुरू करू. ते म्हणाले की आम्ही सर्व योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. धनुष्यातून बाण सुटला की तो सोडला जातो. ही योजना अजिबात बंद होणार नाही. आम्ही महिलांना 1,500 रुपयांवर रोखणार नाही, तर त्यांना करोडपती भगिनी बनवू. महिलांना सशक्त असेल तर देश सशक्त. महिलांचा विकास हाच देशाचा विकास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आला आहे. लाडका भाऊ योजना देशात फक्त महाराष्ट्र राज्यातच उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. या योजनेतून 1.5 लाख बांधवांची नोंदणी झाली आहे. यावेळी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी एसटी प्रवासाचे तिकीट निम्मे करण्यात आले आहे. तोट्यात असलेली एसटी नफ्यातच राहिली. तिकीट अर्धवट केल्यास एसटीचे पैसे बुडेल, असे अनेकांनी सांगितले. मात्र आम्हाला बहिणींचा आशीर्वाद मिळाला आणि एसटीचा फायदाच झाला, असे ते म्हणाले. विरोधक म्हणाले, योजनेसाठी पैसा कुठून येणार? एका चित्रपटात एक डायलॉग आहे की एकदा मी कमिटमेंट दिली की मी स्वतःही ऐकत नाही. महायुती म्हणजे सरकारचा डायलॉगच आहे. आमचा शब्द आम्ही पाळला आहे आणि यापुढेही ठेवणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. एक सेल्फी राज्याच्या भविष्यासोबत. देवेंद्र फडणवीस. विकासाच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 ते 2022 असे 2.5 वर्ष शिवसैनिकांना तोंड बंद ठेवावे लागले, असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित सरकार आणले आणि सरकार उलथून टाकले. यानंतर राज्यातील सर्व बंद असलेले विकास प्रकल्प सुरू करण्यात आले. याआधी आपलं राज्य 3ऱ्या क्रमांकावर गेलं होतं, पण आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणल्याचा मला अभिमान आहे. सरकारकडे सगळे जातात, पण आम्ही विरोधात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर आधारित सरकार आणले. धन्यवाद.